नमस्कार. तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण इन्स्टंट दाल प्रीमिक्सची रेसिपी पाहणार आहोत व त्यापासून डाळ कशी बनवायची याचीसुद्धा रेसिपी पाहणार आहोत. तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम होण्यासाठी ठेवला आहे. त्यामध्ये आपण अर्धा कप तुरीची डाळ, 1/3 कप मुगाची डाळ व 1/4 कप मसूरची डाळ टाकून घेणार आहोत. आता आपण या डाळी एकदम मीडियम फ्लेमवर 10 मिनिटं गरम करून घेणार आहोत. दहा मिनिटांनंतर आता आपल्या डाळी चांगल्या प्रकारे गरम झाल्या आहेत. आता आपण या डाळी थंड करून घेऊ. आपल्या डाळी आता चांगल्या प्रकारे थंड झाल्या आहेत. आता आपण या डाळी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ व या मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊ. तुम्ही पाहू शकता आता आपल्या डाळी एकदम बारीक अशा दळून तयार आहेत. आता इथे मी पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे. त्यामध्ये आपण 1 टीस्पून मोहरी छान प्रकारे तडतडायला लागल्यानंतर त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे, 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, बारीक कट करून घेतलेल्या 10 ते 12 लसूण पाकळ्या. आता आपण या लसूणला छान प्रकारे लालसर रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत. हिंग, 6 ते 7 सुक्या लाल मिरच्या. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. लसूणला छान प्रकारे लालसर रंग आल्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेऊ व यामध्ये दळून घेतलेले डाळीचे पीठ टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून हळद, 2 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 2 टेबलस्पून धने पावडर, चवीपुरते मीठ. आता आपण हे सर्व मसाले चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण हे प्रीमिक्स थंड करून एका एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवून देणार आहोत. हे प्रीमिक्स तुम्ही महिनाभरासाठी स्टोअर करू शकतात. आता आपले प्रीमिक्स बनवून तयार आहे. आता या प्रीमिक्सपासून डाळ कशी बनवायची याची रेसिपी पाहू. त्यासाठी येथे मी अर्धा वाटी प्रीमिक्स घेतले आहे. आता आपण या प्रीमिक्समध्ये पाणी टाकून याचे पातळ असे बॅटर बनवून घेणार आहोत. येथे मी अर्धा वाटी प्रीमिक्ससाठी 2 ग्लास पाणी टाकून घेत आहे. आता आपले हे बॅटर बनवून तयार आहे. येथे मी गॅसवर एका पॅनमध्ये बनवून घेतलेले बॅटर टाकून घेत आहे. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ.
10 मिनटामध्ये आपली डाळ बनवून तयार आहे. जर इन्स्टंट डाळ प्रीमिक्सची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.